सोबत आता अरुणोदय सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सर सांगा तुमच्याविषयी काही. नमस्कार, मी लक्ष्मण पोपळगट, अध्यक्ष अरुणोदय अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन. आमच्या असोसिएशन पुरस्कृत अरुणोदय गणेशोत्सव मंडळ गेल्या 37 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आमच्या रहिवासी बंधू भगिनीसाठी, नेरूळमधील आमच्या इतर समाज बांधवांसाठी राबवत असतो. या आमच्या गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी आम्ही वर्गणी करताना आमच्या सभासदांव्यतिरिक्त 150 फ्लॅट या ठिकाणी आहेत. 150 लोकांच्या व्यतिरिक्त कुणाकडूनही स्वतःहून वर्गणी मागण्यासाठी आम्ही जात नाही. ओके. दुसरं, या ठिकाणचं जे डेकोरेशन आहे, आमचे दीपक बोराडे आहेत, मंडळाचे अध्यक्ष आहेत, ज्ञानेश्वर बोराडे आहेत, हे आणि असंख्य जवळपास 60-70 मुलं, तरुण मुलं आम्हाला लाभलेले आहेत. हे सर्व स्वतः मेहनत करून या ठिकाणचं हे डेकोरेशन उभं करतात. कोणत्याही प्रकारे व्यावसायिक कारागीर या ठिकाणी आणला जात नाही आणि रेडीमेड कुठल्याही वस्तू न आणता या ठिकाणच्या सजावटची निर्मिती आम्ही करतो. आणि यानंतर मला एक विचारायचं होतं की ही जी थीम आहे ही कुठली आहे? ही थीम जेजुरीच्या मंदिराची, सोन्याची जेजुरी. अच्छा. तर सेम टू सेम तिकडच्या प्रमाणे आमच्या दीपक बोराडे यांनी ती संकल्पना प्रत्यक्षात या ठिकाणी साकारली. दरवेळेस वेगळं असतं का? हा, दरवेळेस वेगळं असतं. गेल्या वर्षी केदारनाथचा देखावा होता, परंतु हे जे मटेरियल आहे हे मटेरियल पुन्हा आम्ही हेच वापरतो, कलर वगैरे देऊन रियूज त्याचा आम्ही करतो. अच्छा अच्छा. आणि दरवेळेस तुम्ही हाच मटेरियल वापरून दुसरा टिकाऊ नवीन नवीन संकल्पना घेऊन आम्ही लोकांना. असं बोललं जाईल की नवी मुंबईमध्ये आता जेजुरीचा थीम तुमच्याच इथे आहे ना? पूर्ण महाराष्ट्रात आता 2 ते 3 ठिकाणी जेजुरी यावर्षी झालेली आहे, पण त्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये तुमचा आहे, प्रथमच आहे आपला. याच्या मागच्या वर्षी कोणतं होतं? गेल्या वर्षी आम्ही केदारनाथची थीम केली होती. अच्छा. तेव्हा 36 वर्ष होता. मग ते किती दिवसाचा असं असते हे कार्यक्रम? गौरी गणपती असतो 6 दिवसाचा. आता हे कधीपर्यंत असेल? आपला उद्याचा शेवटचा दिवस आहे. ओके. आणखी याच्यामध्ये काय काय कार्यक्रम राबवले होते तुम्ही?
आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. रहिवाशांसाठी सर्व प्रकारच्या चाचण्या, यामध्ये शुगर टेस्ट, ब्लड प्रेशर, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, ECG. सांगा सर. तर या लोकांना ज्यांची आवश्यकता आहे, शारीरिक व्याधी आपल्या शरीरात आहे की नाही याच्यासाठी आरोग्य शिबिर आम्ही आज देखील या ठिकाणी ठेवलं. ओके. सोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत. सर सांगा तुमच्याविषयी. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बुराडे. हां. मंडळाचा अध्यक्ष या नात्याने तुमच्याशी 2 शब्द बोलू इच्छितो. आमच्या मंडळाचे हे 37वे वर्ष आहे. आणि यावर्षी आम्ही जे सोन्याची जेजुरी खंडोबाचं आपलं मंदिर हे आम्ही इथे प्रतिकृतीची बनवली आहे. मला सांगू शकता सर आतमध्ये जाऊन तुम्ही कसा बनवला? तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. ठीक आहे, चल. हे पण जे पोल्स बनवलेले आहेत हे पण तुमच्याच म्हणजे मंडळाने कार्य केले आहे. अच्छा. 2-2.5 महिने काम चालू होतं. अच्छा. टाइम भेटत नाही. एसी पण लागलेला आहे. हो, इथे 2 AC लावले. यंदा मी 2 AC लावलेले आहे मंडळाच्या मंडपामध्ये. अच्छा अच्छा. आणखी इथे पूर्ण जेजुरी सारखंच पूर्ण थीम दिसत आहे. हो. आता आतमध्ये बघूया आपण. ही मूर्ती आहे ना? हो, मंडळाची. हो, ही मूर्ती यंदा मी खंडोबाच्या रूपामध्येच आम्ही स्थापना केली आहे या मूर्तीची. आणखी ही मूर्ती जसं विसर्जन वगैरे कधी आहे याचं? विसर्जन आमचं उद्या आहे. यंदा गौरी विसर्जन आमचा गणपती असतो. उद्या 6वा दिवस आहे. चिंचोळी तलाव, चुईनगर. ओके. आम्ही विसर्जनासाठी जातो. आणखी मग आता ही जी मूर्ती आहे ही खूप भव्य दिसत आहे. तर इथलं ही कुठून आणलेली आहे तुम्ही? ही आम्ही आणि बाईंग म्हणून मूर्तिकार आहेत. कांदिवली येथून आम्ही आणलेली आहे. ओके ओके, ठीक आहे ना सर. मूर्तीविषयी काही? आमच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही अगोदर थीम फिक्स करतो. ओके. त्यानुसार मूर्ती बनवून घेतो. ओके. यामध्ये मंडळाचे आमच्या रहिवासी फक्त 150 आहेत. परंतु त्यांच्या वर्गणीमधून एवढा मोठा उत्सव होणं शक्य नाही. तरी देखील आमचे रहिवासी स्वेच्छेने मूर्ती आम्हाला दान करत असतात. अच्छा. यावर्षी देखील मूर्ती दरवर्षी दान होत असते मूर्ती. आणि याचं विसर्जन कुठे होतं, कोणत्या तलावाला? विसर्जन जुईनगरला चिंचोली तलाव इथे आहे. तिथे गौरी विसर्जनाच्या दिवशीच आमचं विसर्जन. आपलं किती दिवसाचं असते हे? गौरी विसर्जन समजा 5 दिवसावर असेल तर 5 दिवसांनी, 7 दिवस असेल तर 7 दिवसांनी. तर 7 दिवस. आता 7 दिवसाचा होता आपला 6वा. उद्या 7वा दिवस आहे ना? उद्या 6वा दिवस. अच्छा, 6 दिवसाचा राहील. ओके सर, थँक्यू. ते गोंडी पासून ओळखतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सोबत आता गजानन काळे सर आहेत, जे MNS नवी मुंबई प्रमुख आहेत. सर सांगा तुम्ही मंडळाविषयी काही. नाही, मला वाटतं इथून प्रवेश करत असताना सांगायची वेगळी गरज नाही. एक प्रति जेजुरी इथे आपल्या या सगळ्या मंडळाच्या मुलांनी उभी केलेली आहे. विशेषतः त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो की आत आल्यानंतर आपल्याला जेजुरीचा फील येतोय. आणि या संपूर्ण नवी मुंबईत फिरत असताना मी निश्चितपणे म्हणेल की हा देखावा आणि ते जे काही उभं केलंय त्याला अजिबात तोड नाही. जेवढं कौतुक करावं तेवढं निश्चितपणे अरुणोदयाचं विघ्नहर्ता आहे त्यांचं कमीच आहे. खूप खूप धन्यवाद आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गिरीश आमदारांनी फोन केलं सर्टिफिकेट